पिंपरी चिंचवड या ठिकाणी अजित पवार बोलतात, आपण थेट जाऊयात. केलं 17ला वेगळी परिस्थिती झाली. मला सांगवीकरांना नवी सांगवीकरांना प्रश्न विचारायचा आहे की भावनिक होऊन मतदान करू नका. 1992 ते 2017 25 वर्षात आम्ही लोकांनी काय केलं. बेस्ट सिटी म्हणून डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना आपल्या शहराला देशातलं महत्त्वाचं शहर नंबर 1चं शहर म्हणून पारितोषिक मिळालं. मी त्या काळामध्ये जिथं कुठं फ्लायओव्हर करायला पाहिजे होते ते फ्लायओव्हर केले, डबल फ्लायओव्हर केले, सबवे केले, रस्ते रुंद केले, वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या संदर्भातली सुविधा केली, गार्डन केल्या, क्रीडांगणं केली, काही भागात स्मशानभूमी, त्याच्यामध्ये दफनभूमी, ह्या मूलभूत गरजा तिथं लोक राहत असतात त्यावेळेस त्या कराव्या लागतात. त्या सगळ्या गोष्टीला आकार देण्याचा प्रयत्न मी केला आणि पुणे शहराच्या तोडीस तोड अशा प्रकारचं पिंपरी चिंचवड आपण केलं. उलट नंतर लोक म्हणायला लागली की पिंपरी चिंचवडचे रस्ते बघा किती रुंद आहेत, पिंपरी चिंचवडला सर्व्हिस रोड आहे, पिंपरी चिंचवडला अशा प्रकारच्या सुधारणा झाल्यात. आणि त्याच्यामध्ये मी ज्या नगरसेवकांना निवडून देण्याचं आव्हान करायचो, सांगवीकर, नवी सांगवीकर, पिंपरी चिंचवडकर, तुम्ही त्या ठिकाणी निवडून द्यायचे आणि त्यामुळं आपला एक परिसर चांगला चाललेला होता. आज काय बघतोय, 2017 सालापासून तुमच्या माझ्या महानगरपालिकेला उतरती कळा लागली. ज्याच्या हातामध्ये इथलं कारभारी पद होतं, जे महानगरपालिकेची सूत्र चालवत होते, त्यांनी आपल्या महानगरपालिकेला आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका, मी विकास करत असताना कधी कर्ज रोखे काढले नाही, कधी बिलं थकून दिली नाही, आर्थिक शिस्त आणली, चांगले दिलीप बंड, त्याच्यामध्ये आशिष शर्मा, श्रीकर परदेशी, प्रवीण परदेशी, राजेश पाटील असे चांगले अधिकारी आणले आणि ह्या शहराचा अतिशय उत्तम पद्धतीने विकास करत करत आरोग्याच्या चांगलं राहण्याच्या करता हॉस्पिटल निर्माण केली. मधल्या काळामध्ये करोना आला तरी देखील आम्ही जम्बो हॉस्पिटल उभी केली आणि त्याच्यातनं लोकांना जी गरज होती, वॅक्सिन असेल, ॲम्ब्युलन्स असतील, त्याच्यामध्ये बेड्स असतील, त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स असतील, सगळं काही देण्याचा प्रयत्न केला. नेहमी हे आपलं कर्मभूमी आहे ह्या नात्याने मी पिंपरी चिंचवडला त्या बाबतीमध्ये झुकतं माप देण्याचा प्रयत्न केला. आज आपण काय बघतो, आज माझा हा बराचसा परिसर हा पवना आणि मुळा ह्या नदीकाठी वसलेला माझा पिंपरी चिंचवडचा परिसर आहे. सांगवी गावठाण असेल, कुंभारवाडा, गंगानगर, आनंदनगर, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, पवारनगर, शिंदेनगर, मुळानगर, लक्ष्मीनगर, चंद्रमणी नगर, जयमाला नगर, उशक्काल सोसायटी, त्याच्यामध्ये संगमनगर, प्रियदर्शिनी नगर, ह्या सगळं ह्या प्रभागामध्ये समाविष्ट आहे की ज्याचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता आम्ही जे 4 उमेदवार दिलेले आहेत, आजूबाजूच्याही भागामध्ये उमेदवार दिले. माझं आव्हान आहे की जे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवार दिलेत त्यांच्या चिन्हाच्या समोर घड्याळ आहे, काही ठिकाणी तुतारी आहे, तिथं बटन दाबून आपण यांना सगळ्यांना संधी द्यावी. ह्याच्यामध्ये मागं काय सांगितलं 2017ला, ना भय ना भ्रष्टाचार, आणि खुर्चीवर बसले. नीट आठवा नवी सांगवी आणि सांगवीच्या लोकांनो, मतदार बंधू भगिनींनो, तेव्हा मला काहीच माहीत नाही, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावेळेस महापौर कोण होतं, मी एका आदिवासी समाजाच्या भगिनीला महापौर केलेलं होतं. आणि आता मात्र मी त्यांची यादी बघितली, ज्या महापौरांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आत्ता त्यांनी उमेदवार म्हणून त्यांच्या पक्षाने निवडलेले. म्हणजे तो कथित भ्रष्टाचार खरा होता की खोटा होता हे निवडणुकीचा जुमला होता अशी शंका या निवडणुकीत नागरिकांना येऊ लागली. बदनामी झाली. जर त्या व्यक्तीनं भ्रष्टाचार केला होता तर तुम्ही उमेदवारी कशी काय दिली, त्याचं उत्तर नागरिकांना मिळालं पाहिजे. ह्या भागामध्ये
महापौरपद पण मिळालं. तरी या परिसरामध्ये 17 ते 2000 आत्तापर्यंत 9 वर्षात विकास जो व्हायला पाहिजे होता तो झाला का? त्याच्यामध्ये इथली आरोग्याच्या समस्या, पाणी पुरवठा, ड्रेनेज, आत्ता मला काही सोसायट्यांचे बांधव, मी जरा स्वर्गीय नानासाहेब शितोळेंच्या घरी काही माझ्या सहकाऱ्यांना भेटायला, शितोळे परिवाराला भेटायला तिथं थांबलो होतो. मी जरा लवकर आलो होतो आणि म्हणून तिथं भेटून यावं. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस बऱ्याचशा बैठका माझ्या नानासाहेब शितोळेंच्या घरी व्हायच्या आणि त्याच्यामुळं त्या जुन्या आठवणीपोटी मी तिथं गेलेलो होतो. अजयला, बाकीच्या सगळ्यांना मी भेटत होतो, त्यांच्याशी बोलत होतो. मित्रांनो, तुम्ही मला सांगा, तिथंही काही सोसायटीचे लोक आले होते. ते म्हणले, दादा, ज्यावेळेस नदीला पूर येतो त्यावेळेस आमचा सगळा परिसर पाण्यामध्ये जातो. ह्याला एकमेव कारण, इथं जे आपल्या इथं ओढे नाले आहेत, त्या, का रे बाबा, कोणाची सुपारी घेऊन आला? त्यामध्ये आपल्याला जे काही ओढे नाले आहेत हे निसर्गाने पृथ्वी तयार झाली त्यावेळेस केलेले आहेत आणि आता त्याच्यातून पाणी वाहत असताना बऱ्याचशा ठिकाणी ओढे नाले अडवलेले आहेत. त्याचा जबरदस्त फटका तिथल्या नागरिकांना बसतो. ब्लू लाईन, रेड लाईन निघालेली आहे. आपल्या पलीकडच्या भागामध्ये रेड झोन आहे. ह्या ज्या काही समस्या आहेत, मी माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अशा कुठल्याही गोष्टी घडवून दिलेल्या नव्हत्या ज्याच्यातनं माझ्या सांगवीकरांना, नवी सांगवीकरांना मदत होईल, फायदा होईल, नव्या पिढीला पण मदत होईल. अशा पद्धतीनं मी प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो. मित्रांनो, आज इथं पाणी पुरवठा, ड्रेनेज, वाहतूक, शासकीय दाखले, रेशन कार्ड अशा वेगवेगळ्या गोष्टी लोकांना लागतात, परंतु त्याची नीटपणे पूर्तता होताना दिसत नाही. पुणे शहराला जोडणारा हा भाग असल्याने वाहतूक समस्या ह्या भागात मोठ्या प्रमाणावर होते. रस्ते अरुंद असल्याने काही भागामध्ये वाहतुकीची कोंडी होते. या भागात अनेक विद्यार्थी भाड्याने राहतात. ते रात्रभर पार्ट्या त्या ठिकाणी करतात. इथं अनेक प्रकारे रात्री धांगडधिंगा चालतो असं मला काहींनी तक्रार केलेली आहे. ह्याच्यामुळे इथल्या स्थानिक रहिवाशांना त्रास होतो. महानगरपालिकेचं काम नाही की इथं कायदा सुव्यवस्था कशी चांगली राहील. चुकीच्या परवानग्या दिलेल्या असतील तर त्या परवानग्या ह्या रद्द करणं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने इथं भाजी मंडई बांधलेली असताना देखील विक्रेते मंडईत न बसता रस्त्यावर बसतात, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. काही वेळेस थोडंसं त्यांना सांगावं लागतं की बाबांनो, तुमचाही व्यवसाय झाला पाहिजे. भाजी घ्यायला आलेल्या त्या व्यक्तीला देखील, नागरिकाला त्रास होता कामा नये आणि जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशाला पण त्रास होता कामा नये. परंतु तसं कुणाचं सांगण्याचं धाडस नाहीये. जागा ज्याचं आरक्षण आहे त्या ताब्यात आल्यानं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.